मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत ते अंबानी आणि ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते सुनील दादांची जिलेबी। जिलेबीचा आकार गोल आहे, तसाच हा विषय खूप खोल आहे, कारण की जिलेबी एवढी बेस्ट मिळते ह्यांच्याकडे ना की सणासुदीला, कार्यक्रमाला, सुखामध्ये ह्यांची जिलेबीच खाल्ली जाते आणि जिलेबी इतकी कुरकुरीत ना की तुम्ही एकदा खाल आणि प्रेमातच पडा। त्यांनी घेतली आहे भली मोठी कढई, त्यामध्ये घेतलेलं आहे भरमसाठ तेल। एका कॉटनच्या कपड्यामध्ये दादानी जिलेबीचं बॅटर बांधलेलं आहे आणि गोल गोल आकारामध्ये एका लाईनीत जिलेबी तेलामध्ये सोडली जात आहे। त्यांच्या स्टॉलला 10 वर्ष झाली आहे। 10 वर्षापासून ठाण्यातली लोक तर त्यांच्या हातची जिलेबी खातातच, पण ठाण्याबाहेरची लोकही त्यांच्या हातची जिलेबी खायला लांबून लांबून त्यांच्या स्टॉलला येतात। आणि खरं सांगता एवढी बेस्ट जिलेबी तुम्हाला ठाण्यात कुठेच मिळणार नाही, ती पण एकदम रिझनेबल रेट मध्ये। मोठ्या कढईमध्ये जिलेबींना तरंगताना बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे आणि माझी आतुरता वाढलेली आहे। जबरदस्त अशी गरमागरम जिलेबी आपली इथे तळून झालेली आहे आणि दादानी चिमट्याच्या साह्याने जिलेबी उचलून ती सरळ साखरेच्या पाकात सोडलेली आहे। आता आपली इथे आतुरता तर संपलेली आहे। जिलेबी जितकी कुरकुरीत लागते ना, इतकी कुरकुरीत जिलेबी तुम्हाला ठाण्यामध्ये कुठेच मिळणार नाही। लग्न, साखरपुडा, वाढदिवस, समारंभ किंवा मुंज या सगळ्यांची दादा ऑर्डरही घेतात आणि ऑर्डरनुसार ते जिलेबीही बनवतात। जिलेबीचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की ठाणे वेस्टला ज्ञानेश्वर नगर येथील प्रगती हॉस्पिटल जवळ दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि